हॅलो नमस्कार. मी तुम्हाला आज पुरी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर पुरीचे कणिक कशी मळायची ते मी दाखवत आहे. 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे व चवीपुरते मीठ घेतलेले आहे. हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व थोडे थोडे पाणी घालून ते मळून घ्यायचे आहे. पीठ घट्टच मळून घ्यायचे आहे. पीठ मळल्यानंतर ते 10 मिनिटं व 15 मिनिटं असे झाकून ठेवायचे आहे. पीठ चांगले मुरू द्यायचे. आता आपण पुरीची भाजी कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. उकडून सोलून घेतलेले बटाटे, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता. आता मसाल्यामधले पदार्थ: तेल, साठवणीचा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, मीठ, हळद, हिंग, जिरे मोहरी, धणे पावडर आणि ठेचा करण्यासाठी लसूण, आले व हिरवी मिरची. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहे. जिरे फुलले की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. ते चांगले परतून घेतल्यानंतर थोडे लाल झाले की त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा टाकायचा आहे. ते चांगले परतून घेतल्यानंतर आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे व चांगले परतून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. धणे पावडर, हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट व साठवणीचा मसाला, कसुरी मेथी सर्व परतून घ्यायचे आहे. ते करपू नयेत म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व थोडेसे मीठ टाकायचे आहे व नंतर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ द्यायचे आहे. ते मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. पुन्हा झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे. त्याच्यामध्ये उकळलेले 2 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचे आहे व चांगले मॅश करायचे आहे. टोमॅटो टाकल्यामुळे ग्रेव्हीला चटपटीत असा स्वाद येतो. पाणी जास्त टाकायचे नाही, पाणी बेताचे टाकायचे आहे. कारण पुरी भाजी ही जास्त पातळ नसते. मॅश केल्यामुळे त्याला दाटसरपणा येतो. माझ्या भाजीला पहा किती रंग सुरेख आलेला आहे आणि संपूर्ण घरामध्ये भाजीचा सुगंध येत आहे. आता आपण भाजीला झाकून ठेवूया व पुरीची तयारी करूया. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. साधारण पीठ मळून 10-15 मिनिटं झालेली आहे. पीठ चांगले मुरलेले आहे. पाहिजे तेवढे रव्याने पाणी शोषून घेतलेले आहे व पीठ घट्ट झालेले आहे. आता मी हे पीठ तेल लावून मळून मॅश करून घेत आहे. मी आता त्याचे गोळे करत आहे. गोळे करून घेतल्यानंतर पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या पुऱ्या तळून घेऊया. पुरी पण चांगल्या फुललेल्या आहेत. चला तर मग पुरीची भाजी पण तयार आहे व टम्म फुगलेल्या पुऱ्या पण तयार आहेत. चला सर्व करूया. ही रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत